श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 12 ज्ञानदेवांचा चिद्विलास याचा भाग पहिला. परमात्मा, परब्रह्म किंवा चैतन्य इत्यादी शब्दांनी सांगितलं जाणारं एकच एक अंतिम तत्व तेवढं सत्य आहे. तद व्यतिरिक्त कोणतीच सत्य वस्तू अस्तित्वात नाही. जे काही आहे ते सर्व चैतन्यच आहे. या सिद्धांतालाच ज्ञानेश्वरांचा चिद्द्वैतवाद किंवा चिद्विलासवाद असं म्हणतात. ज्ञानेश्वरांचा हा चिद्विलासवाद नाथ संप्रदायी सोहम साधकाला ज्ञानेश्वरीतील ज्या ओव्यांवरून काहीसा अभ्यासता येईल अशा काही ओव्या ज्ञानेशांची चैतन्य गाथा म्हणून उद्धृत केल्या आहेत. त्या अशा: ज्ञानेशाची चैतन्य गाथा. 1. तैसी चैतन्याचा ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. तैसे पंडुसुता चैतन्याच्या ठाई होती जाती पाही नाना देह, नाशिवंत देह जाईल सर्वथा, चैतन्याची सत्ता सर्व काळ. ऐसे जाणे तया व्यामोहाचे दुःख, होत नाही देख कल्पांतीही. 2. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. विश्वी सर्वगत चैतन्य ते गुप्त, स्वीकारिती संत तत्वज्ञ जे. 3. तैसे आदीची जे नाही, तया लागी तू रुदसी काई, तू अवीट ते पाही चैतन्य एक. तैसे पार्था मुळी नाहीची जे अंगे, का गा खेद सांगे तयासाठी. म्हणोनी तू आता अवीट जे एक, चैतन्य ते देख धनंजया. 4. जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. करू जाता ज्याचा होत नाही घात, सर्व ही देहात वसे जे का. असे जे सर्वत्र तेवी सर्वात्मक, चैतन्य ते एक पाहे पार्था. 5. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. देहधारी तरी दिसे तो निर्गुण, चैतन्या समान धनंजया. ब्रह्मस्वरूपाचा लावोनिया कस, पाहता तयास भला चोख. 6. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेणे एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय. संकल्पापासोनी तैसेची काढिले, ज्याचे मन झाले ब्रह्मरूप. असो एकादेशी परी तेणे जाण, व्यापिले संपूर्ण लोकत्रय. या ओवीमध्ये चैतन्य हा जो शब्द आहे त्या शब्दाचं विवरण असं: सिद्ध सिद्धांत पद्धती याच्या प्रथम उपदेशातील अंतःकरण पंचक मनोबुद्धिहंकारश्चितं चैतन्यमित्यंतः करणपंचकम. म्हणजेच मन अधिक बुद्धी अधिक अहंकार अधिक चित्त अधिक चैतन्य म्हणजेच अंतःकरण. चैतन्य या शब्दाचं विवरण असं होतं. सिद्ध सिद्धांत पद्धतीमधील प्रत्याहाराची व्याख्यासुद्धा सांप्रदायिकदृष्ट्या महत्त्वाची वाटते. प्रत्याहारमिति चैतन्यतरंगणां प्रत्याहरणम.
हरिद्वार काशी इथं सापडलेल्या पोथ्यात तरंगाणाम ऐवजी तुरंगाणाम पाठ आहे. नाथ संप्रदायातील साधन वैशिष्ट्ये, सिद्ध सिद्धांत पद्धती बऱ्याच व्याख्यात दिसून येतात. उदाहरणार्थ अष्टांग योगातील नियमाच्या व्याख्येत गुरुचरणावरूढत्वम इति नियमलक्षणम असं सांगितलं आहे. आसनाच्या लक्षणात आसनमिति स्वस्वरूपे समासन्नता असं वर्णन आहे. सर्व तत्वानां समावस्था निरुद्यमत्वम अनायासस्थितिमत्वम इति समाधिलक्षणम असं समाधिलक्षण श्री गुरु गोरक्षनाथ सांगतात. हे लक्षण ज्ञानेश्वरीतील अध्याय 6व्यामध्ये 59 आणि 60 या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांच्या समाधी लक्षणाशी बरंच जवळचं वाटतं. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके समाधिराहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.